सपोज एखादा पार्टनर जर का 100% प्रॅक्टिकल असेल आणि दुसरी व्यक्ती इमोशनल असेल, यांचं जे रिलेशन आहे ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. तुम्हाला स्वतःला कळतंय की मी खूप जास्त इमोशनल आहे, मला खूप लवकर त्रास होतो आणि तुम्ही सिंगल असाल तर मला असं वाटतं की लगेच काही तुम्ही प्रेमाच्या भानगडीत पडूच नका. पण रिलेशनशिप आधी खूप सुंदर वाटायला लागतं आणि नंतर कटकटीचं वाटायला लागतं किंवा नकोशा वाटतात त्या काही गोष्टी. याबद्दलचं माझं असं मत आहे की चला बाबा, कोणी नाही आयुष्यात किंवा तू छान बोललीस मी छान बोललो, तयार केलेलं प्रेम असतं ना, तेव्हा मग कुठेतरी इंटरेस्ट जायला लागतो. बऱ्याचदा असं होतं की आपले सगळे फ्रेंड्स रिलेशनशिपमध्ये असतात आणि आपणच उरतोच, पण अशा सगळ्या मुलांना मुलींना मी हे सांगेल की त्यांचं रिलेशन आज सुरू झालंय ते किती दिवस टिकणार आहे आपल्याला काहीच माहिती नाहीये. इमोशन्स असले आपण नाही एकमेकांशिवाय राहू शकत आहे तरी सुद्धा प्रॅक्टिकल विचार करणं गरजेचंच आहे. उद्या घरचे जेव्हा लग्नाचा विचार करतील तेव्हा मी काय सांगणार आहे, खूप प्रेम आहे पण बेरोजगार आहे मुलगा. हॅलो हाय नमस्कार, मी आरजे ज्योती आणि आज आपण प्रेमाच्या गप्पा मारणार आहोत. प्रेमामध्ये इमोशनल राहायचं की प्रॅक्टिकल राहायचं या विषयावर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. इमोशनल लोकांनी प्रेमात पडताना कोणती काळजी घ्यावी यावर मी असं सांगेल की जर का तुम्ही खूप इमोशनल आहात, तुम्हाला स्वतःला कळतंय की मी खूप जास्त इमोशनल आहे, मला खूप लवकर त्रास होतो आणि तुम्ही सिंगल असाल तर मला असं वाटतं की लगेच काही तुम्ही प्रेमाच्या भानगडीत पडूच नका. पण प्रेम हे काही सांगून होत नाही, ते झाल्यानंतर सुद्धा सतत आपले इमोशन्स समोरच्याला दाखवू नका, कारण समोरची व्यक्ती तुमच्या सुरुवातीला प्रेमात पडते पण सतत जर का तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर इमोशनल होत राहाल तर समोरच्याला कंटाळा येईल. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर गोड पदार्थ आवडतो म्हणून आपण दिवस रात्र गोड नाही खाऊ शकत, त्याला तिखट खारट अशा पण गोष्टी हव्या असतात. सो सतत तुम्ही इमोशनल चालू झालात तर त्याचा परिणाम हाच होणार आहे की एका पॉईंटला इरिटेट होणार आहे आणि ती व्यक्ती जाईल, म्हणजे तुम्हाला सांगून जाईल किंवा न सांगता जाईल. अशा केसेस खूप जास्त घडतात. तर तुम्ही थांबा, ब्रेकअप नका करू. रिलेशनशिपमध्ये असाल तर काही दिवसांचा ब्रेक घ्या किंवा महिन्याभराचा ब्रेक घ्या, पण सतत इमोशनल राहणं हे मला नाही वाटत की योग्य आहे. आणि ऑफकोर्स ते तुमच्या शारीरिकदृष्ट्या तेही चुकीचं आहे, त्याचा परिणाम तुमच्यावर सतत होत राहील आणि ते तुम्हाला झेपणार नाही एका पॉईंटनंतर. मला असं वाटतं की जग आहे, जगामध्ये सगळ्याच गोष्टी घडत असतात, चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी, अशा गोष्टी ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. मग प्रत्येक गोष्टीचा त्रासच करून घ्यायचा का? नाही, चांगल्या गोष्टी असतात त्याचा चांगला आनंद घ्या आणि तो आनंद पसरवा. म्हणजे माझं असं असतं की मी आपली फेवरेट हूँ आणि मी स्वतःला दुःखी बघू शकत नाही, सो त्यामुळे मी नेहमीच खुश असते. लोक मला विचारतात की तू इतकी खुश कशी असते, सो हेच कारण आहे. आणि मला असं वाटतं की त्यामुळे सगळ्यांनीच जे हे इमोशनल आहे, मी इमोशनल आहे हे सांगणं स्वतःलाच बंद करा, बाकीच्यांनाही बंद करा. तुम्ही खूप खुश राहाल. आणि जसं मी सांगते की आत्ता काळ खूप बदलला आहे, आता वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. खरं प्रेम असतं, एक असं प्रेम असतं जे अट्रॅक्शनने झालेलं असतं, एक असंही प्रेम आहे की तुझ्या आयुष्यात कोणी नाही, माझ्या आयुष्यात कोणी नाही, आपण एकत्र राहूयात. सो अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज झाल्यात आणि इमोशन्स सुद्धा वेगवेगळे झालेत. आणि मला तरी वाटतं की सध्या खूप जास्त एकटेपणा वाढत चाललाय लोकांचा आणि त्यात जर का तुम्ही इतके इमोशनल राहाल तर नाही टिकू शकणार तुम्ही. सो प्रॅक्टिकल राहा. माझ्या शोमध्ये असा एक कॉल आलेला, तसे बरेच कॉल्स असतात, पण एक मुलगी होती आणि तो किस्सा माझ्या खूप लक्षात राहिला. म्हणजे ही केस एकंदरीत एक 7-8 दिवस टिकलेली. ती मुलगी, तिचे वडील बरेच श्रीमंत होते आणि ती संगमनेरला शिकत होती. तिचा बॉयफ्रेंड होता छत्रपती संभाजीनगरचा आणि तिचं इतकं ओव्हर प्रेम होतं त्याच्यावर की तिचे वडील जे पॉकेट मनी द्यायचे तिला, ती ते साठवायची आणि सगळे पैसे त्याला द्यायचे. लिटरली किंमत इतकी होती की मीच शॉक झाले. ती 10,000 रेंट मेस याला खर्च करायची, 40,000 दर महिन्याला त्याला द्यायची. तिचा प्रॉब्लेम, तिने फोन मला रडतच केलेला की तो मला खूप मारतो आणि सतत माझ्याकडे पैसे मागत असतो. मी त्याच्या वाढदिवसाला सोन्याची चेन केली, अंगठी केली, आता त्याचा बर्थडे येतोय, मी त्याला आयफोन देणार आहे, दुबई ट्रिप आम्ही प्लॅन करतोय, मला काहीच नको आहे, मला फक्त त्याचं प्रेम हवं आहे. पण तो कधी कधी असंच वागतो माझ्याशी, मी नाही राहू शकत, मी जगूच नाही शकत, इतकं तिचं ते होत होतं. म्हटलं अशा लोकांसोबत राहायची काही गरज नाही आहे. पण ती ऐकायलाच तयार नव्हती की मी राहू शकत नाही. म्हटलं एकदा ट्राय तरी कर. पण तिने जेव्हा ट्राय केलं तर जेव्हा विषय ब्रेकअपचा निघेल तेव्हाच तो छान बोलायचा, पुन्हा आहे तसंच सुरू राहायचं. आणि जसं मी तिला सांगितलेलं की मारहाण चुकीचीच आहे, मग तुम्ही कोणालाही करा, ती चुकीचीच आहे. आणि तुझा बॉयफ्रेंड जर तुझ्यावर हात उचलतोय इथेच तो समजून जा. त्यानंतर जरासं CID फील तिने स्वतः घेतला. ती गेली त्याच्या घरी, त्याचं घर बघितलं तर अगदीच 10 बाय 10ची खोली होती. त्याची आई तिथे होती, ती तिच्या आईला भेटली. सो त्या मुलाची आई तिला म्हणाली की तू वेडी आहेस का, आमचा मुलगा तर काही करतच नाही, पण तू तुझं आयुष्य का खराब करते याच्या पोटी. सो तेव्हा काही गोष्टी तिला क्लिक झाल्या. तोपर्यंत तिचं ते डिप्रेशन चालूच होतं. त्यानंतर तिने पुन्हा एकदा मला फोन केला की मी अशी इतकी वेडी होते, मी
इतका खर्च केला, मला जाऊ दे आता, जे पैसे गेलेत ते जाऊ दे, पण आता मला नीट जगायचं आहे. सो तो जो तिचा पूर्ण काळ होता, जे त्यांचं रिलेशन होतं 3 ते 4 वर्ष, ते फक्त रडण्यात आणि मार खाण्यात गेलेलं. म्हणजे रिलेशनशिपमध्ये असताना हा इतका मोठा वेडेपणा ती करत होती. सो हे कळत नाही आहे लोकांना. इतके इमोशनल असतात की नाही मी जगूच शकत नाही, पण एकदा ट्राय तर करा तुम्ही. ट्राय केल्याशिवाय काहीच होणार नाही आहे. सो अशा खूप केसेस होत्या, त्यातली ही लक्षात राहिलेली केस. प्रेमामध्ये इमोशनल व्हायचं की प्रॅक्टिकल राहायचं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. इमोशन्स असतात म्हणून तर आपण प्रेमात पडतो, पण प्रेमात पडल्यानंतर प्रॅक्टिकल राहावं लागतं. सुरुवातीला प्रॅक्टिकल राहणं म्हणजे काय की मी या व्यक्तीला हो बोलू की नको, मग पुढे माझं फ्युचर आहे की नाही. मला असं वाटतं की पुढचा विचार करणं हे सध्या आपण काही ठरवू शकत नाही, उद्या जाऊन काही होऊ शकतं. पण रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर इमोशनल सुद्धा तितकंच राहणं गरजेचं आहे आणि प्रॅक्टिकल राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण मला असं वाटतं की ठीक आहे, खूप प्रेम आहे, पण जर का कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं बघितलं, अभ्यासच नाही केला तर काय होणार आहे, काही नाही. तर तिथे आपण प्रॅक्टिकल राहणं गरजेचं आहे, करिअरवर फोकस करणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रॅक्टिकल पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि इमोशनल होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. इमोशनल गोष्टी आपल्याला कनेक्ट करतात आणि प्रॅक्टिकल गोष्टी आपल्याला सध्या काय चालू आहे त्याच्याशी हुबेहूब आपल्याला संबंध आपला त्यांच्याशी असतो. सो मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. एक सुद्धा गोष्ट मिस झाली तरी सुद्धा थोडीशी गडबड होऊ शकते. इमोशनल आणि प्रॅक्टिकल गोष्टी जर का बॅलन्स नाही झाल्या तर मला असं वाटतं की इगो असेल, ॲटिट्यूड असेल, मीपणा असेल, अशा काही गोष्टी एकतर कमी होतात किंवा वाढतात तरी. म्हणजे मीच का एफर्ट्स घेऊ, मीच का हे करू, मीच का करू. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण सांगायचं झालं तर संसार जर का दोघांचा आहे तर सगळं मीच का बघू, मुलांचं सगळं मीच का बघू, घराचं सगळं मीच का बघू, हा मीपणा खूप जास्त वाढतो. आणि त्यामुळे काही गोष्टींमध्ये प्रॅक्टिकल राहणं आणि इमोशनल राहणं तितकंच गरजेचं आहे. प्रॅक्टिकल राहता इमोशन त्याला सपोर्ट करतं किंवा इमोशनल असताना प्रॅक्टिकल गोष्टी त्याला सपोर्ट करतात. त्यामुळे या गोष्टी 50-50 असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सपोज एखादा पार्टनर जर का प्रॅक्टिकल असेल, 100% प्रॅक्टिकल असेल आणि दुसरी व्यक्ती इमोशनल असेल, तर मला असं वाटतं की यांचं जे रिलेशन आहे ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. कारण ही व्यक्ती कंटिन्यू प्रॅक्टिकल विचार करते आणि ही व्यक्ती कंटिन्यू इमोशनल विचार करते. तू मला समजून घेत नाही, तू मला समजून घेत नाही, हे चढ उतार खूप जास्त होऊ शकतात. मग मला असं वाटतं की ज्याला ह्या गोष्टी समजत आहेत दोघांपैकी एकाला तरी, की मला असं वाटतं की ही गोष्ट समजून घ्यावी किंवा मी आता इथे शांत राहावं, तर तुम्ही तिथे तशी ॲडजस्टमेंट करा. पण जर का तुम्ही ठेवलं की मीच का, मीपणा, माझा इगो, माझा ॲटिट्यूड, ह्या दोन्ही गोष्टी जर का वाढत गेल्या तर ते नाही फार काळ टिकणार किंवा टिकलं नाही तरी त्याच्यात प्रेम नसेल, फॉर्मॅलिटी असेल आणि दोघंही खुश नाही राहणार. सो दोन्ही गोष्टी या 50-50 असायला हव्यात किंवा 60-40 तरी असायला हव्यात. दरवेळी प्रॅक्टिकल राहून चालणार नाही, दरवेळी इमोशनल राहून चालणार नाही. दोघं एकमेकांना नक्कीच हँडल करू शकतील, पण काही वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की जिथे तुम्हाला कोणती तरी एकच गोष्ट चूज करायची असते, तेव्हा जरासं अवघड जाऊ शकतं. सो अशा काही गोष्टी असतात जिथे आपल्याला प्रॅक्टिकल राहणंच खूप गरजेचं असतं रिलेशनशिपमध्ये आणि इमोशनल राहणं खूप गरजेचं असतं. मला असं वाटतं की फॉर एक्झाम्पल प्रेम केलं पण करिअरकडे लक्ष नाही दिलं. प्रेम करणं ही इमोशनल गोष्ट, करिअरकडे लक्ष देणं, ते करिअर घडवणं, तू माझ्या लायकीचा बनणं किंवा माझे घरचे तुला होकार देतील इतक्या पद्धतीने तू स्वतःला ग्रो करणं, म्हणजे दोघांनी, मुलांनी आणि मुलींनीही, या गोष्टी प्रॅक्टिकल असतात. फक्त प्रेम करतोय, लेक्चर बंक करतोय, फिरतोय असं नाही होत. याला म्हणजे हे प्रेम असलं तरी, इमोशन्स असले, आपण नाही एकमेकांशिवाय राहू शकत आहे तरी सुद्धा प्रॅक्टिकल विचार करणं गरजेचंच आहे. उद्या घरचे जेव्हा लग्नाचा विचार करतील तेव्हा मी काय सांगणार आहे, खूप प्रेम आहे पण बेरोजगार आहे मुलगा, अशा गोष्टी नाही चालत. त्यानंतर आणखी गोष्टी की प्रेम केलंय पण आता मग घरच्यांशी लढण्याची जेव्हा गोष्ट येते तेव्हा मात्र तुम्ही इमोशनली नाही असं नाही, असं करून नाही चालत. तिथे सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकल असणं गरजेचं आहे. तुम्हाला स्वतःच्या पार्टनरसाठी स्टँड घेणं गरजेचं आहे. गोष्ट लग्नानंतरची असेल तर दोघं लोक कमवत असतील तर दोघांनीही एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे की बाबा मीही काम करते, तूही काम करतोय, आपलं घर आहे, आपला संसार आहे. सो इमोशन्स म्हणजे काय, आपण एकमेकांना, ठीक आहे आपण रात्री भेटतोय तर एकमेकांना हक केला, आपण सोबत आहोत, सोबत जेवण केलं, ह्या इमोशनल गोष्टी आहेत, प्रेमाच्या गोष्टी आहेत. पण मला तू माझ्या कामात मदत करतोयस, घरकामामध्ये मदत करतोयस, म्हणजे लाईट बिल तू भरतोयस तर मी हे करते ते करते, अशा काही गोष्टी प्रॅक्टिकल असणं खूप गरजेचं आहे. दरवेळी मग ठीक आहे, नाही प्रेम आहे ना, जाऊ दे ना, असं नाही चालत. उद्या जेव्हा तुम्हाला मुलं होतील तेव्हा सुद्धा ते दोघांचं बाळ आहे, तुम्ही दोघांनीही त्याची जबाबदारी घेणं तितकंच गरजेचं आहे. सो इमोशनल हा टच, पण प्रॅक्टिकली काही गोष्टी असणं खूप गरजेचं आहे.
इमोशन्स कुठे महत्त्वाचे आहेत याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगते. मला असं वाटतं की इमोशन्ससुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. साथीदारासोबत काहीतरी तुम्हाला एखादी गोष्ट अचीव्ह करायची असेल किंवा प्रत्येक सुखदुःखामध्ये तुम्हाला साथ देणं एकमेकांना खूप गरजेचं आहे. नेहमी चांगल्याच गोष्टी आपल्यासोबत घडतील असं नाही. जेव्हा वाईट प्रसंग येतो तेव्हा इमोशनली सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. मुलींच्या बाबतीमध्ये म्हणेल मी असं की मुलींचे खूप जास्त मूड स्विंग्स होतात. मी एका मिनिटाला अशी आहे तर दुसऱ्या मिनिटाला अशी आहे. सो अशावेळी काही गोष्टी समोरच्यानेही समजून घेणं गरजेचं आहे. तिने सुद्धा तितकं समजून घेणं गरजेचं आहे की हा मला किती समजून घेतोय. सो दरवेळी नखरे करून चालत नाही. आणि मुली आणि मुलांमध्ये मुळातच थोडा बदल असतो. मुलींचा स्वभावच मुळी जरासा हट्टी असतो. रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर त्या खूप लहान मुलींसारखं वागायला लागतात किंवा पिरियड्सच्या टाईममध्ये सुद्धा खूप मूड स्विंग्स होत असतात. अशावेळी काही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. किंवा एखादी हाऊसवाईफ असेल, सो तिचं काम वेगळं, ऑफिसचं काम वेगळं. सो या ज्या गोष्टी आहेत त्या एखाद्या मुलाने समजून घेणं गरजेचं आहे. मग मुलींनी काही समजून घ्यायचं नाही का? तर नाही, असं नाही म्हणणार मी. आता एखादा मुलगा बिझीसुद्धा असू शकतो. सो त्याने माझा कॉल नाही रिसीव्ह केला किंवा 2 दिवस झाले आमचं काही बोलणं नाही झालं, भेटणं नाही झालं. सो अशा वेळी तिने देखील समजून घ्यायला पाहिजे की हा कामातच असणार आहे आणि खरं प्रेम आहे तर तो विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे. सो मला असं वाटतं की ते हे इमोशन्स असतात जे तुम्हाला कनेक्ट करून ठेवतात प्रत्येक परिस्थितीमध्ये. आणि जेव्हा तुम्ही दोघं सोबत असता तेव्हा कोणत्याही परिस्थितीवर तुम्ही मात करू शकता. दोघं आनंदी होऊ शकता, दोघं एकत्र रडूही शकता. सो ते इमोशन्स मिस असतील तर मला नाही वाटत की ते रिलेशन राहील. ते एक जस्ट फॉर्मॅलिटी. आपण ऑफिसला जातो, काम करतो, घरी येतो, दॅट्स इट. इमोशन्स असतील तर त्यामध्ये एक गोडवा असेल आणि एक मजा असेल. रिलेशनशिप आधी खूप सुंदर वाटायला लागतं आणि नंतर कटकटीचं वाटायला लागतं किंवा नकोशा वाटतात त्या काही गोष्टी. याबद्दलचं माझं असं मत आहे की प्रेमाचे सुद्धा आता वेगवेगळे प्रकार आहेत. 2 प्रकार असतात. एक तर खरंवालं खरंच प्रेम आणि दुसरी गोष्ट म्हणजे की चला बाबा कोणी नाही आयुष्यात किंवा तू छान बोललीस मी छान बोललो, ते अट्रॅक्शनवालं एक प्रेम. जेव्हा खरंवालं प्रेम असतं तेव्हा मला असं वाटतं की नेहमीच आपल्याला छान वाटत राहतं. नेहमी तिला बघितलं तर नेहमीच छान वाटतं, नेहमीच स्माईल येते चेहऱ्यावर. कधी एकदा त्याच्याशी बोलेल, तिचा चेहरा बघेल, हे होतच राहतं जेव्हा खरंवालं प्रेम असतं. आणि जेव्हा हे तयार केलेलं प्रेम असतं ना तेव्हा मग कुठेतरी इंटरेस्ट जायला लागतो. म्हणजे तिचा गोड आवाज जो वाटायचा तो नंतर कटकटीचा वाटायला लागतो. कारण त्याची बोर होतो आपण त्या गोष्टीतून आणि बोर झालो की त्रास व्हायला लागतो. पण जेव्हा खरंवालं प्रेम असतं तिथे नाही होत. रोज नव्याने काहीतरी गोष्टी घडत जातात आणि लोकांना तोच फरक कळत नाही की खरं प्रेम काय आहे आणि आपण तयार केलेलं प्रेम काय. जर खरं प्रेम कराल तर नेहमीच अशा छान गोष्टी घडतील आणि ज्या गुदगुल्या असतात प्रेमामधल्या आपण म्हणतो त्या नव्याने जास्त घडतात. कारण पहिल्यांदा तो आपण एक्सपिरियन्स घेत असतो. तो एक्सपिरियन्स घेत आपण ऑफकोर्स जरा जुने होतो. त्यामुळे त्या पूर्वीसारख्या गोष्टी घडतीलच असं नाही. पण मला असं वाटतं की जेव्हा ट्रू लव्ह असतं तेव्हा नेहमीच आपल्याला छान वाटत राहतं. त्या व्यक्तीसोबत राहायला आपल्याला आवडतं आणि ती व्यक्ती नसेल आयुष्य तर आपण इमॅजिन नाही करू शकत आपलं आयुष्य. पण जिथे तयार केलेलं प्रेम असतं तिथे मात्र इंटरेस्ट कमी होत जातो. कारण त्याच्यात अट्रॅक्शन असतं. म्हणजे आज मी एक शर्ट घेतला, मला खूप आवडलं म्हणून मला नाही आवडलं उद्या. पण जेव्हा खरं प्रेम असतं तो शर्ट मी आयुष्यभरासाठी जपून ठेवेल. तो खराब होऊ दे, डाग पडू देत, कायम ठेवेल. एक आजोबा माझे लिस्नरच होते ज्यांना दिसत नाही अजिबात आणि ते मुंबईचे होते. सो एका कार्यक्रमासाठी जेव्हा मी मुंबईला गेलेले तेव्हा ते मला भेटले आणि त्या आजी सुद्धा आलेल्या. त्या आजींना दिसतं. सो लग्नाच्या 2-3 वर्षांनंतर त्या आजोबांचा ॲक्सिडेंट झालेला आणि त्याचे 2ही डोळे गेले. पण त्या अजूनही त्यांच्यासोबत आहेत. त्यांचं प्रेम कमी नाही झालेलं. ते कुठेही गेले तरी सोबतच फिरायला जातात, वॉकला सोबत जातात. त्यांची जी मुलं बाळं आहेत त्यांच्यासोबत राहत नाहीत आणि ते दोघंच राहतात आणि सगळ्या गोष्टी खूप एन्जॉय करतात. ते रोज शो ऐकतात आणि जसं माझ्या शोमध्ये प्रेमाबद्दल मी गप्पा मारत असते. यंग लोकांचं प्रेम खूप असतं. सो त्यांना त्यांचे जुने दिवस आठवतात. म्हणजे रिलेशनशिप, मग घरच्यांना कन्व्हिन्स करणं, पुन्हा हे रिलेशनशिपमध्ये आलेला इतका मोठा ट्विस्ट, डोळ्यात जाणं, म्हणजे जिच्यावर प्रेम केलं तिला पाहूच नाही शकणार ही त्यांची एक खंत होती. बट स्टील ते दोघं खूप सोबत आहेत आणि खूप खुश आहेत. माझा नवरा हा असं त्याला दिसतच नाही असं त्यांच्या मनात कधीच आलं नाही. म्हणजे त्या आजोबांनी मला हे सांगितलं. सो त्यामुळे त्यांना प्रत्येक दिवस खूप जास्त स्पेशल वाटतो. पुन्हा एकदा ते नव्याने प्रेमात पडतात. म्हणजे
त्यानंतर मला जाणीव झाली की प्रेमामध्ये गरजेचं नाही आहे की तुम्ही बघालच किंवा स्पर्शच होईल. ती एक भावना किंवा ती एक व्यक्ती माझ्यासोबत आहे हीच खूप जास्त तुम्हाला सपोर्ट देत असते. सो अशा बरेच एक्झाम्पल्स आहेत की हे ट्रू लव्ह आहे, जिथे दिसणं, आवाज, वजन काहीच मॅटर नाही करत, फक्त ती एक फिलिंग असते ती मॅटर करते. आणि असतात जगात असेही लोक जे तुमच्यावर खरं प्रेम करतात, पण कुठेतरी ते आता कमी होत चाललंय. काही लोक आहेत, पण सगळेच जे आहेत ते तसे आहेत असं नाही मी म्हणू शकणार. सो खरं प्रेम असतं. माझ्या मते आदर्श कपल म्हणजे काय, मला असं वाटतं की आदर्श कपल म्हणजे ते जे चार चौघामध्ये भांडणं करत नाहीत, उनं धुणं काढत नाही, तू अशीच तू तशीच, मग हेच तेच जे काही आहे तुमचं दोघांचं आहे तर तुम्ही दोघं बोला, तुमच्या प्रायव्हेट प्लेसमध्ये बोला. हे जगाला दाखवायची काही गरज नाही आहे. जे लोकांसमोर एकमेकांचा रिस्पेक्ट ठेवतात, एकमेकांना समजून घेतात, एकमेकांच्या गोष्टी सगळ्याच लक्षात राहतील असं नाही, पण तुझा अपमान होईल असं मी काही करणार नाही, तुझ्या चाड्या मी कोणाला सांगणार नाही. सो मला असं वाटतं की ते एक आदर्श कपल असतं जे एकमेकांचा रिस्पेक्ट ठेवतं. प्रेम कमी असलं तरी चालेल, पण रिस्पेक्ट हा 100% असायला हवा. प्रेमामध्ये कधी हात उचलू नये कोणीच. लाडाने मारणं ठीक आहे, ते त्याच्यातला आणि मारण्यातला खरंच फरक वेगळा असतो. सो माझ्या मते आदर्श कपल ते ज्यांच्यामध्ये खूप जास्त रिस्पेक्ट असतो. बऱ्याचदा असं होतं की आपले सगळे फ्रेंड्स रिलेशनशिपमध्ये असतात आणि आपणच उरतो, सो आपल्याला बरंच काही फील होतं. त्याबद्दल मी असं सांगेल की हां, हे होणं अगदीच साहजिक आहे की सगळ्यांकडं सगळे माझ्याकडे का नाही आहे. पण अशा सगळ्या मुलांना मुलींना मी हे सांगेल की ते रिलेशनशिपमध्ये आहेत म्हणून तुम्ही जाऊ नका. तुम्हाला जोपर्यंत कोणी परफेक्ट भेटत नाही तोपर्यंत तरी थांबा, कारण त्यांचं रिलेशन आज सुरू झालं आहे, ते किती दिवस टिकणार आहे आपल्याला काहीच माहिती नाही आहे. आणि कोणीतरी तुमच्याही प्रेमात पडू द्या, फक्त तुम्हीच पडून म्हणजे होणार नाही आहे, त्यांनीही तुमच्या प्रेमात पडू द्या, तर ते कुठेतरी खुलणार आहे. बरेच जण फक्त ठीक आहे माझं एकतर्फी प्रेम आहे प्रेम आहे प्रेम आहे मी प्रपोज करणार, काही जण तर इमोशनल ब्लॅकमेल करतात, खरं ब्लॅकमेल करतात, मी हे करेन ते करेन आणि होकार मिळवतात. हे प्रेम टिकत नाही आणि त्यात प्रेमच नसतं, कारण घाबरल्यामुळे ती मुलगी तुम्हाला हो म्हणालेली असते. सो तुम्ही सिंगल आहात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सिंगल लोकांचं आयुष्यसुद्धा खूप सुंदर असतं. एकतर्फी प्रेम तुम्ही करू शकता, पण त्यांच्याकडे आहे माझ्याकडे नाही आहे हे चुकीचं आहे हा विचारही करू नका. ऑफकोर्स तुम्ही त्यासाठी प्रयत्न करू शकता, एखाद्या मुलीला इम्प्रेस करणं, प्रेमात पाडणं आणि ती मुलगी इम्प्रेस झाल्यानंतर ऑफकोर्स तुमचं रिलेशन सुरू होणार आहे. त्यासाठी तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. म्हणजे प्रत्येकजणच मला असं वाटतं की जो रिलेशनशिपमध्ये असतो तो तुम्हाला चांगली लव्ह ॲडवाईस देऊ शकतो. सो टिप्स त्यांच्याकडून घेऊ शकता. मला असं वाटतं दुःखी होण्यापेक्षा त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधा, दुःखी राहून काय होणार नाही. सो ट्राय बट डोंट क्राय. एकतर्फी प्रेम मला असं वाटतं खूप सुंदर असतं, कारण तेव्हा आपण जास्त अपेक्षा ठेवलेल्या नसतात. हां, ही व्यक्ती माझी व्हावी एवढं वाटत असतं, पण बऱ्याचदा हेही विचार मनात असतात की अरे बापरे, ही मला का हो म्हणेल, हा का मला हो म्हणेल, हा कसला भारी आहे, असंही असतं. पण त्या व्यक्तीला पाहिलं तरी आपल्याला भारी वाटायला लागतं, दिवस आपला छान जातो आणि रोज बघू वाटतं, किंवा एकदा जर का बोलणं झालं तर बास, आपण या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप खुश राहत असतो. सो एकतर्फी प्रेम जरा जास्त स्पेशल वाटतं मला. आणि एकतर्फी प्रेम करणाऱ्यांना मी हे सांगेल की जोपर्यंत तुमच्यात पेशन्स आहेत तुम्ही एकतर्फी प्रेम करत राहा. ऑफकोर्स ती व्यक्ती माझी व्हावी ही इच्छा असते, ती इच्छा असणं काही चुकीचं नाही आहे. चांगल्या मार्गाने इम्प्रेस करा. चांगला मार्ग म्हणजे काय, अनोळखी असेल तर ओळख करा, ओळख असेल तर मैत्री करा, मैत्री असेल तर चांगले बेस्ट फ्रेंड्स बना आणि त्यानंतर कुठेतरी जरा फ्लर्टिंग वगैरे करून रिलेशनशिपमध्ये तुम्ही या. पण एकतर्फी प्रेम पण छान असतं. म्हणजे तिने नकार दिला म्हणून काय झालं, माझं तरी प्रेम आहे, सो मी प्रेम करू शकते. पण त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी तुम्ही जर का चुकीचा मार्ग निवडलात तर ते मात्र खराब होऊ शकतं आणि त्याच्याने कोणीच इम्प्रेस होत नाही. सो एक मुलगा त्याने हात कापण्याचा फोटो टाकला होता. सो मी तो फोटो माझ्या स्टेटसला ठेवला की प्लीज प्रेमामध्ये तुम्ही असं काही करू नका, हे चुकीचं आहे. तर तो बऱ्याचदा ऑफिसला यायचा. म्हणजे एकतर्फी प्रेमामधून तो सायको झालेला. मी त्याला समजावून सांगत होते की मित्रा हे असं नाही, प्रॉब्लेम काय आहे, मी पैसे कमवतो, मी हवंय तेवढं तुझ्यासाठी कमवेन, तुला वाटतंय तसा मी कूल बनेन, मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे, मला फक्त हो बोल. पण मी त्याला तेच समजावण्याचा प्रयत्न केला की मला नाही आहे तुझ्यावर प्रेम, ती एक भावना आहे, ते औषध नाही आहे की मी आज खाल्लं आणि तुझ्या नावाचं मला प्रेम झालं. सो तो समजूनच घेत नव्हता. त्यानंतर ऑफकोर्स मी ते शहर सोडलं आणि त्याला ब्लॉकही केलं होतं. आणि जर का खूप जास्त वाढलं असतं तर ते पोलीस कंप्लेंटसुद्धा केली असते मी. आणखी एक माझी लिस्नर अशी होती, एकतर्फी प्रेमामध्ये त्या मुलाने तिचा फोन नंबर वॉशरूममध्ये लिहिलेला, मुलांच्या वॉशरूममध्ये बदला घेण्यासाठी. ती मला हो म्हणत नाही तर मी तिचं आयुष्य खराब करतो. सो मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपण
चुकीच्या गोष्टींकडे किंवा क्राईमकडे वळतो ते एकतर्फी प्रेमामधूनच, की वो मेरी नाही तो किसी और की नाही हो सकती, असं मुलांचा एक थॉट असतो. किंवा ते स्वतःला काहीतरी करून घेतात. मग व्यसनं करणं असेल, मग हे ते डिप्रेशनमध्ये राहणं असेल, कबीर सिंग सगळ्यांना बनायचं असतं. सो हा प्रकार आहे. एक मुलगी म्हणजे एक गर्लफ्रेंड जी असेल ती बॉयफ्रेंडला आईसारखी ट्रीट करत असेल, म्हणजे तू काळजी घेत नाहीस तुझी, तू हेल्मेट वापरत नाहीस, अशा केअरिंगवाल्या ज्या गोष्टी असतात त्या आईसारख्या व्हायला लागतात तिच्या. आणि बॉयफ्रेंड तो तुम्हाला बेबी ट्रीटमेंट्स देतो, म्हणजे गर्लफ्रेंडला एकदम लहान बाळासारखं ट्रीट करतो. म्हणजे लहान बाळ कितीही त्रास देऊ दे तर त्याला छानच वाटतं, कारण ते माझं आहे. सो या गोष्टी जेव्हा घडायला लागतात मला असं वाटतं की ते खरं प्रेम आहे. त्या व्यक्तीशिवाय आपण राहूच शकत नाही. म्हणजे माझ्याकडे खूप पैसा आहे, माझ्याकडे खूप आहे, माझे फॉलोवर्स खूप जास्त आहेत, माझी फॅमिली मोठी आहे, फ्रेंड्स खूप आहेत, पण इतक्या गर्दीत सुद्धा मला त्या एका व्यक्तीचीच आठवण येते, त्या व्यक्तीशिवाय मी नाही राहू शकत आहे. सो हे खरं प्रेम, की कधी कधी टेलिपॅथी ज्याला आपण म्हणतो, की मला इथे बसून कळतंय की तो कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये आहे, मला इथे बसून कळतंय की जरी आता माझ्याशी असं बोलत असला तरी त्याच्या बॅक ऑफ द माइंड काहीतरी टेन्शन आहे आणि तो शेअर नाही करत आहे. सो मग मी त्याला विचारणार काय झालंय काय झालंय, आणि मग ती व्यक्ती एक्सप्रेस होते. सो या ज्या गोष्टी आहेत की मनातलं आपोआप कळायला लागतं, कारण मी मनापासून तुझ्यावर प्रेम केलंय. मनापासून केलेल्या प्रेमामध्ये मनातल्या सगळ्याच गोष्टी, इव्हन डोक्यातल्या सुद्धा बऱ्यापैकी गोष्टी कळायला लागतात. सो अशा काही गोष्टी मी म्हणेन की या खऱ्या प्रेमामध्ये होतात. आकर्षण हे संपतं, पण प्रेम हे संपत नाही कधी. मला असं वाटतं की प्रेम ही या जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. हा अनुभवच खूप जास्त स्पेशल आहे. आणि प्रेम एकदाच होतं का तर असं नाही आहे. मी म्हणेन की प्रेम कितीही वेळा होऊ शकतं. फक्त पहिलं प्रेम यासाठी स्पेशल असतं कारण तो सगळा अनुभव आपण पहिल्यांदा घेत असतो. पहिल्यांदा ती माझ्या बाईकवर बसणं, पहिल्यांदा हात पकडणं, त्यामुळे पहिल्या प्रेमाच्या आठवणी आपल्या डोक्यात असतात. सो पहिलं प्रेमच म्हणजे शेवटचं प्रेम असं नाही. ठीक आहे, इट्स ओके, जे झालं ते झालं. दुसऱ्यांदाही प्रेम होऊ शकतं. आणि मला नेहमीच असं वाटतं की अपने प्यार के लिए लढना चाहिए. कधीच आपल्या प्रेमाला गमवू नये, स्पेशली ती व्यक्ती जी निस्वार्थ भावनेने आपल्यावर प्रेम करते. कसलीही परिस्थिती असली तरी प्लीज आपल्या प्रेमासाठी लढा, तिच्यासोबत राहा. आणि मला असं वाटतं की नातं हे 4 गोष्टींवर टिकतं. पहिली गोष्ट म्हणजे की विश्वास, तोच नसेल तर काय प्रॉब्लेमच नाही. म्हणजे विश्वास असणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट फ्रीडम असणं खूप गरजेचं आहे. प्रेमामध्ये मुक्त असतील लोक तर खूप खुश राहतील. तिसरी गोष्ट अंडरस्टँडिंग, एकमेकांना प्रत्येक गोष्टीमध्ये समजून घेणं. आणि चौथी गोष्ट रिस्पेक्ट. या 4 गोष्टी असतील तर रिलेशनशिप खूप सुंदर राहील आणि तुम्ही बेस्ट कपल बनू शकता. प्रेमामध्ये प्रॅक्टिकलही राहा, खुशही राहा आणि इमोशनलही राहा. प्रेम हे एखाद्या पदार्थासारखं असतं, म्हणजे एखाद्या थाळीसारखं असतं जिथे आंबट गोड सगळं मिक्स असतं, तेव्हा आपली खाण्यातली मजा वाढते. तसंच प्रेमामध्ये या सगळ्या गोष्टी असायला हव्यात. आंबट गोड खारट मजा येते. सो लव्ह इज ब्युटिफुल.